90च्या दशकात हिरो होंडा कंपनी फक्त कंपनी नव्हती, तर बदलत्या भारताची आधारशिला आणि अनेक भारतीयांचा गर्व होता। पण अचानक 2010 मध्ये हिरो आणि होंडा या दोन्ही कंपन्या विभक्त होतात आणि प्रश्न तोच राहतो का। 1980चे दशक भारतात दुचाकी बाजार म्हणजे बजाज आणि इतर एक दोन कंपन्यांचे राज्य। स्कूटर होत्या पण टू व्हीलर नव्हत्या। तेव्हाच लुधियानाच्या हिरो सायकल्सनी, जी भारतातील सगळ्यात मोठी सायकल उत्पादक कंपनी होती, त्यांनी बदलत्या भारताची ओळख निर्माण करण्याचे ठरवले, परंतु त्यांच्याकडे तंत्रज्ञान नव्हते। आणि जपानमधील होंडा ही जगातील सगळ्यात मोठी टू व्हीलर उत्पादक कंपनी होती आणि तिला भारतात पाय रोवायचे होते, परंतु भारताचे ज्ञान त्यांच्याकडे नव्हते। आणि अशातच 1984 मध्ये या दोन्ही अजस्त्र शक्तींनी हात मिळवणी केली। हिरो ग्रुपचे ब्रिजमोहनलाल मुंजाल आणि होंडाचे साइचिरो होंडा यांच्यातूनच जन्म झाला ते हिरो होंडाचा। आणि यांच्या एकत्रीकरणातून एक जादुई बाईक पुढे आली, जिचं नाव होतं हिरो होंडा CD100 आणि जिने भारतीयांच्या मनावर राज्य केलं। पण 2000 मध्ये होंडाचे विस्तारवादी धोरण या फुटीचं पहिलं कारण ठरतं। होंडाला विकास आणि संशोधनामध्ये काम करण्याची इच्छा झाली आणि भारतीय बाजारात स्वतंत्र बाईक उतरवल्या। आणि 2010 मध्ये विकास आणि संशोधन हा वाद शिखरावरती पोहोचला आणि पूर्वी हिरो होंडा असणारी कंपनी आता होंडा आणि हिरो या स्वतंत्र भारतीय बाजारात दिसतात। आता तुम्हीच सांगा की हिरो आणि होंडा यापैकी बेस्ट गाडी कोणती। आणि अशाच मोर नॉलेजेबल व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करायला मात्र विसरू नका।